ब्रेकनंतर आता या क्षणाची मोठी बातमी आहे। जालन्यात अज्ञात आंदोलकांकडून एसटीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। तर जालन्यात आता अज्ञात आंदोलकाने एसटीवरती दगडफेक केली असल्याचं वृत्त आहे। जालन्यात अज्ञात आंदोलकांनी बसवरती दगडफेक केली आहे। धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर जवळ बसची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। ही मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय। जालन्यात अज्ञात आंदोलकांनी एसटीवरती दगडफेक केलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, नेमकी दगडफेक का झाली, काय म्हणणं या आंदोलकांचे सविस्तर? जालन्यातील जो धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर आहे तिथे ही बसची तोडफोड करण्यात आलेली आहे। अज्ञात आंदोलकांकडून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे। संभाजीनगर आगाराची MH20-1116 ही बस आहे जी संभाजीनगरहून बीडकडे जात असताना 4-5 अज्ञात आंदोलकांनी जी आहे महाकाळा शिवाजीनगर जवळ जी आहे बसवर अचानक दगडफेक केलेली आहे। त्यामुळे आंदोलकांचा माहिती आपल्याला मिळालेली नाही। त्यामुळे अज्ञात आंदोलकांनी जी दगडफेक केलेली आहे ही संभाजीनगर आगाराची बस असून जवळपास या बसमध्ये 32 प्रवासी प्रवास करत होते आणि सुदैवाने सर्व सुखरूप असल्याची माहिती आहे। जवळपास 15,000ची जी नुकसान आहे ती झाल्याची प्राथमिक आपल्याला माहिती मिळते। थोड्याच वेळात जे आहे बसचे चालक जे आहे ते गोंदी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहेत। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय जालन्यात अज्ञात आंदोलकांकडून एसटीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये एसटीचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात सविस्तर चौकशी केली जाणार आहेच। मात्र आपण पाहतोय या घटनेमध्ये बसचं मोठं नुकसान झालेलं आहे।